गुड मॉर्निंग भाई लोग. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल बिट्टू सिओ. आणि आज सकाळ निघालो आहे नागपूरसाठी. आता नागपूरला कशासाठी निघालो आहे ते आपण अर्ध्यातमध्ये जाऊन सांगू. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगसाठी एवढ्या लाईक्स वगैरे दिल्यात, मनापासून धन्यवाद. आणि मागची सिरीज कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आत्ता मित्राच्या कारमध्ये आहेत, हे फंटर लोक आहेत. बघू कोण कोण आहेत, बघू दाखवा. अनिरुद्ध, आमचा कालूराम, अजय माटकर, आणि हारिका सातोडकर. आणि आत्ता निघालोय नागपूर साईड. आणि आता मध्ये कुठे कुठे थांबणार आहोत आणि नागपूरला मेन कशासाठी जाणार आहोत ते आपण पुढे गेल्यावरच सांगू. आणि आता समृद्धीला लागलो आहे. ॲक्च्युली आधीच करायचं होतं पण अजून नाश्ता नाही केला आहे. आमच्या ड्रायव्हरला नाश्ता काय भेटत नाही. आणि आता मागे एक ड्रोन फ्लाय केला आहे, त्याचे शॉर्ट्स बघा कसे वाटले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हा मार्ग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडला जातो. हा महामार्ग नागपूरला सर्वात मोठ्या कंटेनर पोर्टशी म्हणजे JNPTशी थेट जोडतो. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जातो. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. हा मार्ग 26 तालुके आणि 392 गावांमधून जातो. हा सध्या 6 पदरी महामार्ग आहे, जो भविष्यात 8 पदरी केला जाऊ शकतो. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 55,000 कोटी रुपये इतका झाला. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला असून आता साधारणपणे 8 तासात पूर्ण केला जाऊ शकतो. नमस्कार भाई. आता इथे समृद्धीवरती इथे थांबलो आहे, ओएसिस बे. तिथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. आता बघू काय चॅट वगैरे असं तसंच ऑर्डर करू, कारण इकडे गेलेलो आतमध्ये तिथे भरपूर लाईन आहेत, भरपूर लाईन आणि वेटिंग पण आहे. 1-1 तासाची वेटिंग आहे. त्याच्यामुळे आता इथे लाईट नाश्ता करू. लाईट नाश्ता करून काहीतरी इकडनंच खाऊन मग मी घृष्णेश्वर साईडला जाऊन घृष्णेश्वरलाच आपण मग काय खाऊन घेऊ. तिथे चांगलं मोठं तिथे जेवण करून घेऊ. आता इथे काहीतरी लाईट खाऊ. चलो आता नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊ, मग आपण पुढे भेटू. आणि ड्रोन शॉट कसे वाटले, मध्ये ड्रोन फ्लाय केलेला ड्रोन शॉट कसे वाटले ते सांगा. A few moments later. नाश्ता झाला, नाश्ता केला, आता निघतोय. आणि हा हायवे एकदम स्ट्रेट कायच नाही, एकदम स्ट्रेट. नाश्ता पण नॉर्मल नाश्ता केला, चाट, पापडी चाट वगैरे आणि ऑरेंज ज्यूस, वॉटरमेलन ज्यूस, सीताफळ ज्यूस, असंच नाश्ता केला. आता चला आपण निघतोय. आता इथून 1.5 तास आपल्याला घृष्णेश्वरला जायचं आहे. औरंगाबादमध्ये उतरायचं आहे घृष्णेश्वर आणि एल्लोरा केव्जला जायचं आहे. आता चला आपण तिकडे गेल्यावरच भेटू. Moments later. आता आलोय घृष्णेश्वरला. भैया पूजा घ्या ना 20 रुपयाची, जादा घेऊ नको. चपला ठेवून जाईल 20 रुपये. खतरनाक ऊन आहे, ऊन खतरनाक आहे. हे बघा असं काहीसं हे आहे. बॅग चांगले. हे बघा समोर जे दिसते ना, घृष्णेश्वर मंदिर आहे. अरे बाप रे बाप.
खतरनाकून आहे, खतरनाकून. आणि आमची पब्लिक मागे येते. घृष्णेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे स्थित आहे. हे सध्याचे मंदिर 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला त्यांनी भव्य रूप दिले. या मंदिराचे बांधकाम तांबड्या पाषाणात म्हणजे रेड रॉक्स यांनी केलेले आहे. या मंदिरावर अतिशय सुबक आणि कोरीव नक्षीकाम केलेले असून त्यावर विविध देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. घृष्णेश्वर या शब्दाचा उगम घृष्ण म्हणजेच घासणे किंवा घर्षण या शब्दावरून झाला आहे. पौराणिक कथेनुसार घृष्मी नावाच्या शिवभक्ताने शिवाची आराधना केली होती. त्यावरून या मंदिराला हे नाव पडले. हे मंदिर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी म्हणजे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले वेरूळच्या एल्लोरा केव्स येथे अगदी जवळ आहे. म्हणजेच कैलासा मंदिर इथून जवळ आहे. मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिर्लिंगाजवळ एक पाण्याचा झरा आहे. त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. आणि ह्या मंदिरात प्रवेश करताना पुरुषांना आपल्या कमरेच्या वरतील वस्त्र काढावे लागते, तरच तिथे मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश आहे. A few moments later. नमस्कार. आता एल्लोरा केव्सच्या इथे आलोय. तिकीट मागे काढलं, तिकीट दाखवलं आणि हा बघा ऊन तर खतरनाक आहे. वेरूळच्या लेण्यांची निर्मिती साधारणपणे 5व्या ते 10व्या शतकांदरम्यान झाली. प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि यादव या राजघराण्यांच्या काळात या लेण्यांचे काम झाले. आणि 1983 मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. वेरूळची विशेष बाब म्हणजे येथे 3 वेगवेगळ्या धर्माची लेणी एकत्र पाहायला मिळतात. बौद्ध लेणी 1 ते 12 नंबर हे भव्य विहार आणि प्रार्थना स्थळे आहेत. हिंदू लेणी 13 ते 29 नंबर यात भगवान शिव आणि विष्णू यांच्या पौराणिक कथेचा कोरलेले आहे. जैन लेणी 30 ते 34 यात भगवान महावीर आणि इतर तीर्थकारांच्या मूर्ती अतिशय सुबकपणे कोरलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मासाठी कैलासा मंदिर हे एक जगातले 8वे आश्चर्य असे मानले जाते. हा 16 नंबर केवमध्ये आहे. हे मंदिर एक अखंड पाषाण म्हणजे सिंगल मोनोलिथिक रॉक असे हे एक मंदिर आहे. म्हणजे ह्याचा कळस हा पहिला कोरला गेला आणि कळसापासून खालपर्यंत पायापर्यंत हे नंतर बांधलं गेलं. हे जे मंदिर दिसतंय कैलासा टेम्पल ही आपली ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि ह्याचा हिस्ट्री अशी आहे की ह्या सगळ्या कार्विंगला 100 वर्ष लागलेली. 100 वर्ष कार करत होती. कारण हा मोनोलिथिक स्टोन आहे. म्हणजे सिंगल स्टोनमध्ये हे पूर्ण मंदिर बनलेलं आहे. आणि त्यावेळी जो राजा होता इकडचा त्याने कसं विचार केला असेल किंवा त्याला कोणी सजेस्ट केलं असेल त्याचं तर नाव नाही माहिती. पण कारण 3 पिढ्या जवळजवळ हे मंदिर किंवा ह्या कार्विंग करायला लागल्या असतील. त्याने असा किती मोठा विचार केला असेल की
की हे करावं. आणि आता कॅमेऱ्यात किती दिसतोय काय माहिती. आणि ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत ह्या पहिल्या सिंगल स्टोन मध्ये होता. हे बघा. आणि ह्या मंदिराबद्दल असं म्हटलं जातं की इथे जे जेवढा स्टोन कार केलेला होता, इथे जो स्टोन कार केलेला होता तो ज्याचे जे रेसिड्यू होते ते अजूनपर्यंत भेटलेच नाहीत. काय ना हा जो इथे जो स्टोन कार केलेला होता ना, हा पूर्ण अख्खा स्टोन, अख्खा दगड आहे. ह्या दगडाचं जेवढं हे मटेरियल काढलेलं आहे, एक्सकेवेट केलेलं आहे, हे भेटलंच नाही. विचारलं ना किती तरी टन निघाला असं. 100 वर्ष लागली. 100 वर्ष, 100 का 125 वर्ष लागली हे बनवायला पूर्ण. बघा केवढा मोठा हत्ती. हा जो हे दिसतोय ना, हे आपल्याला इतिहासाच्या बुक्समध्ये, हिस्ट्री बुक्समध्ये आपल्याला हे दाखवलं जातं. आणि हे कार्विंग बघा. इधर आणि हे जे दिसते हे इथे ते हे सगळे महाभारतातले जे युद्ध चाललेलं होतं ना त्याचे नजारे आहेत. हे बघा, हे सगळे महाभारताचे हे युद्धाचे नजारे. हाँ ये देखो, ये पता है हाँ क्या, ये जो कार्विंग है ना, कार्विंग वो महाभारत का जो युद्ध हुआ था ना उसके जो ये है मेन है. हाँ हाँ कार्विंग बघा कशी आहे. इकडे कार्विंग. कौन सा? अरे ये जो सिंगल पत्थर है ये इसको एक पूरा बड़ा चट्टान है, उसको काट के ये पूरा बनाया है और उसको 100 साल लगे थे, 100 साल. और जो इसका जो स्टोन निकाला है ना वो अब तक किधर है पता ही नहीं, किसको मिला ही नहीं. हाँ वो पता ही नहीं, मिला ही नहीं. और जो इसका जो राजा था उसको कैसे पटाया कि भाई कि ये करना है, और वो जब ये बनेगा वो नहीं रहेगा, उसकी दूसरी या तीसरी पीढ़ी रहेगी.
चलो हाँ? इतना मटेरियल निकला है बीच में से, किसमें लिखा पड़ी? हाँ हाँ फिर उसको वैसा बनाते हैं। ये यहाँ पे वैसा नहीं बनाते, वे बस काट काट वो नहीं था मैपिंग। 3 वो एक चीज थी वो 3 ये देख ऊपर, हाँ ऊपर देख, ये देख ऊपर देख। आणि अजून एक फॅक्ट्स अशी की ह्या पूर्ण ह्याचा आपल्या इंडियन करन्सी 20 रुपयाच्या नोटवरती ह्याचा फोटो आहे. हे बघा किती ह्यूज आहे, किती ह्यूज आहे. चला आता निघतोय, झालं आता अजून पूर्ण तर बघणार नाही आहोत. इथलं हे फक्त कैलास टेम्पलच बघणार आहोत, बाकीचे लेणी तर नाही बघणार आहोत. कारण आम्हाला पोचायचं आहे अमरावती, अमरावतीवरनं नागपूरपर्यंत पोचायचं आहे. त्याच्यामुळे आता वाजले पाऊण वाजले, आता इथून निघतोय. आता थांबलोय, चहाच्या ब्रेकला थांबलोय. आता हा जालनाच्या पुढे आहे, पण आता जालनाच्या पुढे आलोय. आता वाजले 4:30. पेट्रोलला थांबलोय, चहाचा ब्रेक घेतोय, काहीतरी खातोय लाईट कारण जेवण काय असं चांगलं भेटलं नाही. हा असा पेट्रोल पंप आहे. ऊन खतरनाक आहे, खतरनाक ऊन आहे. A few moments later. चहा आता घेतला, आता निघतोय परत अमरावतीसाठी. आता इथून 2-2.5 तास तरी लागणार आहेत. आणि रोजच्या घरात तिथे जेवण होईल आणि जेवून आम्ही परत निघणार आहोत नागपूरसाठी. चलो. 5 hours later. फायनली पोचलो नागपूरला. हॉटेलमध्ये आहे, हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आत्ता हे बघा असं काहीसं हॉटेल आहे. टी व्ही आहे, इकडे बाथरूम, असे कपाट, बेड आहे. नॉर्मलचं हॉटेल. आता उद्या एंगेजमेंटला जाऊ. आता बघू, आता आपलं उद्याच भेटू. उद्या एंगेजमेंट नंतर मग थोडंसं सिटी एक्सप्लोअर करू. चला आता झोप वाजले, तर वाजले जवळजवळ 12:08 झालेत. त्याच्यामुळे आता गप्पा झोपू. आता उद्याच उठू डायरेक्ट. चलो, गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग भाईयो. आता झालं, नाश्ता झाला आहे, आता निघतोय. आता थोडंसं बीएड वगैरे करून घेऊ. आणि आमचे भाई लोग मटकर अनिरुद्ध, चलो. A few moments later. आता निघालोय. बघा असं काहीसा लुक आहे.
नॉर्मल शॉर्ट कुर्ता कारण गरमी खूप आहे. ट्राउझर आणि शूज. निघालो आता. अजून मित्र येतात. आता वाजलेत 11:30. 12पर्यंत पोचायचं आपल्याला. पोचतो लवकर. चलो आता एंगेजमेंटलाच बघू. Hours later. नमस्कार मंडळी. आता एंगेजमेंट वगैरे झाली. रूमवरती आलो. फ्रेश झालो आहे. आता वाजले आहेत 6 आणि बॅक साईडला बघा एक नंबर सीन आहे. भयंकर गरमी आहे. भयंकर गरमी. खतरनाक. आत्ता सुद्धा इथे ना गरम वाफा मारतात. आय थिंक 45च्या आसपास असेल टेम्परेचर. 40च्या आसपास असेल. दुपारी तर अजून असेल. खतरनाक. आता चाललो आहे. आता थोडी सिटीमध्ये थोडं एक्सप्लोअर करू. सिटीमध्ये 1-2 प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोअर करू. एंगेजमेंट मस्त झाली. जेवण वगैरे मस्त होतं. आता आमचे फंटर लोक बसले तिथे. आता निघू. एक जण येतोय आणि हा एरिया एअरपोर्टच्या जवळच आहे. आणि या हॉटेलमध्ये थांबलेलो. कलेक्शन ओ हॉटेल चांगलं आहे. ठीकठाक हॉटेल आहे. चला आता थोडंसं नागपूर एक्सप्लोअर करू. पण इकडे टेकडीवरच्या गणपती इथं आलेलो. हे बघा इथे आता आरती चालले. पण आता आम्हाला टाईम नसल्यामुळे आम्ही निघतोय. आतमध्ये काही शूटिंग अलाउड नव्हती. मस्त गणपतीची बसकी मूर्ती आहे. पूर्ण साईडला चांदीचा एकदम हे केलं आणि एक झाड आहे त्याच्यामध्ये. मस्त आहे. आणि असा हा परिसर. आणि इथे शॉर्ट्स अलाउड नाहीत. त्याच्यामुळे आमचे 2 पब्लिक बाहेरच थांबलेत. हे बघा एकदम स्टेशनच्या समोरच आहे. स्टेशनच्या जवळ. आणि हे बघा हे अलाउ नाही. आणि आपल्याला पुढे चल आपल्याला नाही ते संत्रा बर्फी घ्यायची आहे. हल्दीरामची बर्फी. आणि ते एक लोकल शॉपमध्ये ओरिजिनल पल्पची संत्रा बर्फी भेटते. बघू आता ती ट्राय करणार आहोत. घरी तर नाही घेऊन जाऊ शकत कारण तिची शेल्फ लाईफ कमी असते. A few moments later. आता आलो इथे कोराडी देवी इथे आलोय बघा. कोराडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत आहे असा परिसर आहे. आणि इथे ना जवळपास ना एक थर्मल प्लांट आहे. खतरनाक आहे. मोठाच्या मोठा. हे बघा असं आहे.
असा काहीसा परिसर आहे. आणि बघा एंट्रन्स, हा बघा हा एंट्रन्स आहे असं. असा हा एंट्रन्स आहे असं. आता इथे आलो आहे अमृत सावजीला, नागपूरमध्ये आलो आणि आपल्याला सावजी मटण नाही खाल्लं किंवा सावजी चिकन नाही खाल्लं असं नाही होणार. मग आता हे अमृत सावजीमध्ये हे बघा असं. अमृत सावजी बघा मित्रांनो, जेवण आलंय. सावजी मटन तंदुरी 60 चिकन 65 एक हा चिकन 65 ना. बघा सावजी ब्लॅक 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 मटन आपण घेऊ एक. कसं आहे बघू. ग्रेव्ही तर खतरनाक वाटते. चाप बघा चाप. हां अमृत सावजी वो कसं आहे. A few moments later. सावजी मटण खाल्लं. सावजी मटण चिकन एक नंबर होतं, एक नंबर. सुक्का मस्त पैकी. हे बघा इथे अमृत सावजी म्हणून आहे. ॲक्च्युली मागे आधी दुसऱ्या बाबा सावजीसाठी गेलेलो होतो. बाबा सावजी बंद झालेलं. त्यांच्या इथं सगळं मटेरियल संपलेलं होतं. त्याच्यामुळे मग थोडं पुढे आलो आणि मग अमृत सावजी इथे आहे, तिथे खाल्लं. एक नंबर आहे, एक नंबर सावजी. The next day. गुड मॉर्निंग भाई लोग. आता उठलो आहे, वाजले सकाळचे 7. आज थोडासा लेट केला. ॲक्च्युली 6 वाजताच निघणार होतो, पण काल 2 वाजले, 2:15 वाजले झोपायला. त्याच्यामुळे मग ठरवलं थोडासा लेट उठू. आणि कारण हल्दीरामचं आता मे बी आउटलेट बंद असेल. आता बघू, जाताना जर भेटलं तर हल्दीरामचे स्वीट्स घेऊ. आणि लोणार लेकला तर जायचं आहे. त्याच्यामुळे लोणार लेकला आपल्याला करायचं आहे. तिथून जवळजवळ 350 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे जवळजवळ 500 किलोमीटर आहे आपलं घर किंवा मुंबई. त्याच्यामुळे जेवढं पटापट होईल तेवढं. हायवे चांगला आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला आता नाश्ता करू. नाश्ता करू काहीतरी. बघू काय आपले बघा तर्री पोहा गरम गरम रेडी झालाय. एक नंबर तर्री पोहा गरम गरम. काय बघा तर्री पोहा.
नाही नाही असू दे असू दे. तर्री पोहा नाही असू दे काय नाही इशू नाही. हा काय बोलतात अजून चांगलं करतात काय? नाही हेच भारी दिसतात. हा हेच भारी दिसतात गरम गरम. आपला तर्री पोहा असा एक नंबर आला. तर्री पोहा खाल्लाय आपण. हाफ प्लेट घेतलेली होती आणि एक फुल डिश दिलेली होती, पण नाही का माहिती होतं की फुल प्लेट संपणार नाही. हाफ प्लेट घेतली, 2 चहा प्यायलो मस्तपैकी, पोट एकदम पॅक. आणि हा बघ हा चौक. आता वाजलेत 7:30. चला आता आपले फंटर लोक रेडी असतील. मी आधी आलेलो नाश्ता करायला, कारण त्यांचं 8पर्यंत बोलू माझा नाश्ता होईल, मग मी रिटर्न येतो. चला हे बघा आपली ही गाडी उभी आहे, मित्राची आहे, अनिरुद्धची गाडी आहे. चला आता थोड्या वेळाने निघतोय, फ्रेश बिश होऊ आणि चला पण मस्त निघतो. चला आता आपण बघू आता. आणि आय थिंक लोणारला जाऊ की नाही जाऊ आता बघू, आता सगळ्यांबरोबर डिस्कस करू. शक्यतो जाता कारण एवढं जवळ आलो आहे आणि जाणार ना असं. आपण आता आलोय आणि नागपूरमध्ये आलो आणि हल्दीरामची संत्रा बर्फी नाही घेतली तर कसं चालणार. हे बघा हल्दीराम. चलो हल्दीराम घेतलंय, आता निघतो सीधा कुठे? लोणार. चलो लोणार आता किती आहे? 1 सेकंड बघू. 4.5 तास आहे इथून लोणार लेक. लोणार लेक इथून 299 338 किलोमीटर्स आहे. 4.5 तासात दाखवते. ठीक आहे चलो. कुठल्या बॅगेत? आता थांबलोय समृद्धी हायवेला. पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोल पंप. अमरावतीच्या थोडं पुढे आलोय. इथे नारळ पाणी दिसतंय, नारळ पाणी पितो, कारण अजून जवळजवळ
170 किलोमीटर आलो असतो आम्ही. 170 किलोमीटर. नारळ पाणी वगैरे पिऊन घेऊ ते, मग पुढे जाऊ. A few moments later. फ्रुट्स वगैरे खाल्लेत आता निघतोय इथून. आय थिंक 2 तास दाखवते. 2 तास आहे लोणार आणि आत्ता वाजलेत 11:15. 2 वाजेपर्यंत पोचू असं दाखवते आणि त्याच्या पुढे 8 तास. आता इथे लोणारच्या जवळ आहे. लोणार इथून थोडंसंच लांब आहे आणि आता इथे थांबलो आहे. हे अथर्व रेस्टॉरंट आहे. हे बघा बॅक साईडला अथर्व रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो आहे. रेटिंग तर चांगले दाखवत आहेत. बघू आता कसं आहे. हे बघा असा एरिया आहे. आपलं जेवण आलं आहे. जेवणामध्ये मी तर दाल खिचडी मागवलं आहे. हे मटर पीस मसाला, भजी होती, भजी संपली लगेच. भजी काय राहिली नाही. हे बघा असा मटर पीस मसाला 1 नंबर आहे. चला आता आपण जेवून घेऊ. सांगितलं जेवून घेऊ मग पुढे जाऊ. नमस्कार. आता जेवण तर झालंय. जेवण मस्त होतं. हे बघा हे हॉटेल अथर्व हॉटेल आणि ही जी झाडी दिसते हे झाडीच्या पलीकडेच लेक आहे मोठं. मी मॅपवरती लोकेशन टाकून देईन. मस्त हॉटेल आहे. जेवण वगैरे मस्त. 1 नंबर झालं जेवण. दाल खिचडी खाल्ली पण मस्त 1 नंबर. आता इथे लोणारला आलो आहे. हे बघा इथे ही लोणार पंचायत समिती आहे आणि इथून अशी एंट्री आहे. हे बघा इथे पार्किंगला गाडी लावली. महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे जिथे अंतराळ पृथ्वीला येऊन मिळाले होते. ते म्हणजे लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे सरोवर सुमारे 52,000 वर्षापूर्वी, काही शास्त्रज्ञांच्या मते 5 लाख वर्षांपूर्वी अंतराळातून एका मोठ्या उल्कापात म्हणजे मिटिओराइड पृथ्वीवर आदळला आणि त्यातून त्या विवराची निर्मिती झाली. हे जगातील एकमेव असे सरोवर आहे जे बसाळ खडकात उल्कापातामुळे तयार झालेले आहे. या सरोवराचा व्यास सुमारे 1.8 किलोमीटर आहे, तर याची खोली सुमारे 150 मीटर म्हणजे 490 फूट आहे. हे सरोवर एवढे मोठे आहे की अंतराळातूनही स्पष्टपणे दिसते. या सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सरोवराचे पाणी एकाच वेळी खाऱ्या आणि धर्मीय म्हणजे अल्कलाईन गुणधर्माचे आहे. जगातील इतर कोणत्याही सरोवरात असे दुहेरी गुणधर्म असणारे पाणी आढळत नाही. 2020 मध्ये सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाले होते. शास्त्रज्ञांच्या मते पाण्यात असलेल्या हालो आर्चिया या नावाच्या सूक्ष्मजीवांमुळे आणि वाढत्या क्षारतेमुळे हा बदल झाला होता. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सरोवराच्या काही भागात होक्का यंत्राची सुई चुकीची दिशा दर्शवते. याचे कारण या भागात असलेले चुंबकीय विसंगती म्हणजे मॅग्नेटिक ॲनोमॅलीज. इथे मास्केलिनाइट नावाचा काचेसारखा खडक आढळतो.
जो फक्त अतिवेगाने होणाऱ्या उल्कापातानेच तयार होतो. हे केवळ एक सरोवर नसून एक अभयारण्य सुद्धा आहे. येथे दुर्मिळ पक्षी, प्राणी आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. रामसर स्थळ म्हणूनही याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. ह्या सरोवराला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे. या सरोवराच्या काठाभोवती अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यापैकी दैत्यसुदन मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे आणि कोणार्कच्या सूर्य मंदिरासारखे दिसते. पौराणिक कथेनुसार विष्णूने लोणासूर नावाच्या राक्षसाचा इथे वध केला होता, म्हणून या ठिकाणा लोणार हे नाव पडले. लवण म्हणजे मीठ असे मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे. येथील गोमुख मंदिरात 12ही महिने एका धारेतून पाणी येत राहते. त्याचा उगम आजही गुपित आहे. सरोवराभोवती फिरताना तुम्हाला दुर्मिळ पक्षी, मोर, माकडे पाहायला मिळतात. तर हे होतं आपलं निसर्गाचं अद्भुत आश्चर्य लोणार सरोवर. महाराष्ट्राच्या मातीत दडलेला हा जागतिक ठेवा आपण सर्वांनी जपायला हवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीपटासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता निघालोय लोणार लेक बघून. इथे ड्रोन शॉट घेतला एक मस्तपैकी. एक नंबर आलाय, बघा कसा वाटतोय तो. एक नंबर. हा पण एक रोड मस्त रोड आहे. आता समृद्धीवर आहे आणि समोरचा सीन बघा. हा, समोरचा सीन बघा कसला भारी वाटतोय, खतरनाक वाटतोय. एक नंबर. आता इथे थांबलोय, एक ब्रेक घेतोय समृद्धीला. पुढे बोगदा आहे एल्लोरासाठी पुढे आहे थोडा टर्न. आता इथे थांबलोय बघा, असा एरिया. चहाचा ब्रेक घेतो. इथून जवळजवळ 300-350 किलोमीटर आहे अजून. हे बघा इथे जर दिसत असेल तर 2 किलोमीटरवर अजंठा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा एक्झिट आहे. हवा चेक करतोय. ही आपली अनिरुद्धची गाडी आता मीच आणली पूर्ण. इथून जिथपर्यंत समृद्धीला लागलो आहे नागपूरपासून पूर्ण घेऊन आलो. मस्त रोड तर मस्त आहे. फक्त स्ट्रेचमध्ये 200 किलोमीटर आपण एवढे जातो पटकन कळत नाही. मी आता 150 वरती स्टॉप घेत आलो आहे, पण मस्त आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हां, तर आमचे साहेब बोलतात आहे की आता इकडे थांबून आम्ही जरा ड्रोन शॉट घेऊ. तर असं तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली खूप छान असं काय बोलतात सनसेट आहे. तर आता आमच्या साहेबांनी गाडी थांबवली आहे. याने आता तुझा मोबाईल कनेक्ट कर. मोबाईलमध्ये बॅटरी आहे का, पण मी लावतोय. करतोय मला. चालेल चालेल. ड्रोन काढ. तुझा मोबाईलला चार्जिंग लाव ना साल्या. पूर्ण चाबी बंद कर ना भाई. असं पण उतरतोय. तर आमच्या साहेबांनी गाडी थांबवून आम्हाला साईडला थांबवलेला आहे. आणि हा सातोळकर आतमध्ये बसून काय करतोय माहित नाही. अरे ते दे आहे ना.
समृद्धी महामार्ग आणि मावळतीचा सूर्य. वेगाला जेव्हा सौंदर्याची जोड मिळते तेव्हा असा नजारा दिसतो. आयुष्यही या महामार्गासारखंच असावं, सरळ, स्वच्छ, ध्येयाकडे नेणारं. सूर्यास्त झाला तरी उद्याच्या नव्या पहाटेची खात्री देणारं. आमच्या पब्लिकचे फोटो चाललेत आणि आता निघतोय. ए चला, आता निघतोय मस्तपैकी. हा बघा सनसेट काय मस्त होते. चलो. आता उतरलोय, मित्राच्या गाडीतनं उतरलोय. एक कॅब केलं इकडनं ऐरोलीवरनं कॅब केले. 8 मिनिटात पिकअप आहे. आता ट्रिप एंड होते. झालं एकदाचा साखरपुडा. आलो फिरून मस्त, लोणार फिरून मस्त, नागपूर फिरून आलो. अर्धा नागपूर फिरला, अमरावती गेलो, संभाजीनगर गेलो, एल्लोरा, घृष्णेश्वर. आता आपले एंड करतोय. आता अजून पिकअप 8 मिनिटात आहे. 8 मिनिटाचा पिकअप आहे. हा एवढा प्रवास करून आलो. 800 किलोमीटर प्रवास झाला, पण काही वाटलं नाही तसं. आणि जवळजवळ ड्राईव्ह तर मीच पूर्ण केली येताना. जवळजवळ 800 किलोमीटर, 800-850 किलोमीटर प्रवास केला. ड्राईव्ह केली, काय वाटला नाही. थांबत थांबत आलो मस्त. चलो. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ह्याच्या पुढे असेच ब्लॉग येत राहणार. आणि आपली हे बघा स्वीट घेतलेली अजून आताशी आहे. चला, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.